उमेदवारी मागत असताना तुम्ही खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्या ज्येष्ठ नेत्यांवरती टीका टिप्पणी करणे योग्य नाही. हे फक्त मीडिया ट्राय चाललेली आहे. सहानुभूतीचा हा गेम चाललेला आहे. बाकी याच्यामध्ये काय अन्याय तिकडं झालाय. सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे मतदारांना विचारा, तिथल्या लोकांना, रहिवाशांना विचारा की हा नगरसेवक कधी आम्हाला दिसला का इकडे म्हणून. चंद्रकांत दादांवरती, मुरली अण्णांवरती यांची बोलायची पातळी नाही आहे. त्यांचं वागणं बोलणं तसंच होतं. पक्ष म्हणजे मी नाही, मी म्हणून पक्ष बाणेरवालेवाडीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीला त्या दाखवणारा आजपर्यंत पैदा झालेला नाही. संघाची शिस्त, पक्षाचे आदेश यानुसार मी काम करत राहिलो. खरंच खूप अडचणी येतात. सांगावं लागतंय मी बालोडकर तो नाही, ते दुसरे आहेत. नमस्कार. लगावबत्तीच्या प्रेक्षकांना सध्या निवडणुकीचा माहोल सुरू आहे आणि सध्या बातम्या असेल, मीडिया असेल, सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे. आणि त्यातही मला असं वाटतं ना की महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीचा माहोल आहे त्यातही प्रभाग क्रमांक 9 जो पुणे महानगरपालिकेचा भाग आहे तो फार चर्चेत आलेला आहे. आणि यामध्ये जे मधल्या काळातला पिक्चर आपण बघितला, अमोल बालवडकरांना ऐनवेळेस भाजपने उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर या पिक्चरमध्ये एंट्री झाली लहू बालवडकर यांची. आज ते प्रभाग क्रमांक 9चे अधिकृत भाजपचे उमेदवार आहेत आणि आज आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहेत की हे सगळा पिक्चर कसा घडला, तुमची एंट्री कशी झाली आणि जे काही चर्चा सध्या सुरू आहे की भाजपने एका निष्ठावंत उमेदवारांची उमेदवारी डावलली आणि तुम्हाला दिली. तर मला सांगा की नक्की काय पिक्चर घडला, याची इनसाइड स्टोरी काय आणि तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली? मी पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. 2019 पासनं आज 2025 संपलं तोपर्यंत मी पक्षाचं काम करत राहिलो, संघटनेचं काम करत राहिलो. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश असन, भारतीय जनता पार्टी पुणे शहर असन, ह्यामधनं आम्हाला जे जे आदेश आले, जे जे कामं आली, जे जे उपक्रम आले ते आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आणि ते घेऊन जात असताना संघटनेची बांधणी ही आम्ही चांगली केली. बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि आता नव्याने जे आम्हाला 2 गावे आहेत ती आता जॉईन झालेली आहेत, सूस आणि म्हाळुंगे. यामध्ये आम्ही पक्षबांधणी चांगल्या पद्धतीने केली आहे. आता एक छोटंसं उदाहरण यामध्ये द्यायचं तर पक्ष संघटना बांधत असताना आम्हाला महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा एक मेसेज आला की आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. या वाढदिवस आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा, पण साजरा करत असताना कुठं पेपरला जाहिरात द्यायची नाही, फ्लेक्स लावायचे नाही, काही बाकीचं करायचं नाही. तुम्ही सर्वांनी एक करा की रक्तदान शिबिरं घ्या आणि रक्तदान शिबिरं घेऊन साहेबांचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. तर मी माझ्या या प्रभाग क्रमांक 9मध्ये एक रक्तदान शिबिर घेतलं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. एका दिवसामध्ये 1014 रक्तदानाच्या बॉटल्स आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी जमा केल्या आणि पुणे शहरातला 1 नंबरचा आम्ही तो आमच्या प्रभागामध्ये रक्तदान शिबिर त्या दिवशी घेतलं. आता मधल्या काळात ज्या बातम्या सुरू होत्या मीडियामध्ये की मागे आठवडाभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या राजकीय की अमोल बालवडकर जे तुमच्या आधी पक्षामधले होते आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये ते गेले, त्यांची उमेदवारी नाकारली, त्यांना डावलल्या गेल्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आणि ते पुढच्या पक्षात गेले. म्हणजे उमेदवारी नाकारणं आणि पुढच्या 1 तासात त्या पक्षाचा AB फॉर्म मिळणं आणि त्यांनी तो फॉर्म भरणं आणि त्यांना निवडणुकीचे ते उमेदवार म्हणून घोषित करणं, हे असं काहीतरी इतक्या घाईमध्ये शक्य होतं राजकारणामध्ये का? हा कोणता नियोजित कार्यक्रम होता असं तुम्हाला कुठं शंका आली होती? नाही, शंका येण्याचं काय आम्हाला कारणच नव्हतं. कारण आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभाग क्रमांक 9मध्ये पार्टीने आमच्याकडं इच्छुक कोण कोण आहे म्हणून आमच्याकडनं एक फॉर्म भरून घेतला होता. अच्छा. तर जवळपास 47 लोकांनी म्हणजे 47 पदाधिकाऱ्यांनी ते फॉर्म भरून दिले की आम्हाला इलेक्शन लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. त्यामुळे आमचे सर्व म्हणजे पुरुष पदाधिकारी असन, महिला पदाधिकारी असन, सर्वांनी त्यापैकी पक्षाने, पक्षश्रेष्ठीने 47 जणांचा सर्वे केला असेल किंवा आमच्या 6-7 जणांचा सर्वे केला असेल. सर्वेमध्ये जी नावं आली त्या लोकांना त्यांनी सांगितलं असेल की उमेदवारी दिली. पण आता त्यांची काय सेटिंग होती, कुठं सेटिंग होती त्यांना त्यांचंच माहिती. पण असे आरोप झाले की भाजपमध्ये असताना त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात काम केलं, पक्षाच्या विरोधात काम केलं, असे आरोप होत होते तुमच्या समोरच्या उमेदवारावर. त्यांचं
वागणं बोलणं तसंच होतं. पक्ष म्हणजे मी नाही, मी म्हणून पक्ष बाणेर बालेवाडीमध्ये आहे अच्छा. असं त्या भारतीय जनता पार्टीमध्ये या संघटनेमध्ये असं अजिबात चालत नाही. आणि आता तुम्ही विचारलं की त्यांना AB फॉर्म दिला नाही म्हणून लगेच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेले, अजित पवारमध्ये गेले आणि लगेच उमेदवारी मिळाली, असं काय 1-2 तासामध्ये होऊ शकत नव्हतं. कारण तिथंही एक प्रमोद निमन म्हणून एक माजी नगरसेवक त्या ठिकाणचे आहेत. तेही गेली 10 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून होते आणि ते प्रबल दावेदार राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. त्यांचं तिकीट डावलून यांना तिकीट दिलं म्हणजे 1-2 तासाचा विषय नाही. यांच्यासाठी 1-2 आमदारांनी तिथं फिल्डिंग लावून ठेवली होती. ह्याची कल्पना यांना आधीच होती की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण थोडंसं पिछाडे आहोत किंवा मागं आहोत किंवा नाराजी आपल्याबद्दल आहे, त्यामुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हणून ह्यांनी काय केलं होतं, आधीच सेटिंग लावून ठेवली होती. आणि जेव्हा कळलं की आपल्याला या ठिकाणी पक्षाचा AB फॉर्म मिळत नाही तर लगेच 10व्या-15व्या मिनिटाला अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन किंवा त्यांच्या कोण ज्यांचे पदाधिकारी असतील किंवा अधिकारी त्यांच्याकडे जाऊन तो AB फॉर्म येऊन लगेच तिथं त्यांनी सबमिट केला. अच्छा, म्हणजे त्यांना आधीच कळलं होतं की पक्षांतर्गतल्या ज्या घडामोडी आहेत किंवा सर्वे असेल ते अमोल बालवडकरांना भाजपकडनं तिकीट मिळणार नाही याची त्यांना कुणूक लागली होती. साहजिक असू शकते, कारण सर्वे ज्यावेळेस पक्ष करत असतो, पक्षाचे नेते करत असतात, त्यावेळेस पक्षाच्या सर्वेमध्ये चालू नगरसेवक म्हणजे 2017 ते 22 ते 25 या काळामध्ये तुम्ही केलेली कामं, पक्ष संघटनेसाठी केलेली कामं, पक्षविरोधी केलेली कामं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये विचारात घेतल्या जातात. आणि पक्षाची संघटनेशी जो माणूस एकनिष्ठ असतो त्याचाही त्यामध्ये सर्वे केला जातो. त्या सर्वेनुसार यदा कदाचित आम्ही कुठेतरी आसपास असू म्हणून पक्षाने विचार करून मला ही उमेदवारी दिली. पण मग असं बोललं जातंय की एका रात्रीत रॅमी ग्रँडमध्ये जी बैठक झाली, एका रात्रीतनं तुम्हाला तिकीट देण्याचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी तुमची उमेदवारी जाहीरही झाली. पण त्याआधी तुम्ही इच्छुक म्हणून तुम्ही फॉर्म दिलाच असेल, जे अर्ज द्यायला लावले होते पक्षाने. पण मग असं असतं ना की पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी आपणही काहीतरी प्रयत्न करतोय, ते तुमचे प्रयत्न किती दिवस आधीपासून सुरू होते? हे पहा, मी एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे. त्याच्यानंतर मी एक साधा कार्यकर्ता म्हणून 2005-06 पासनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. त्यानंतर आज 2025 पर्यंत मी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर म्हणजे 2019 मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मी पार्टीचं काम केलं, पक्षाचं काम केलं, पक्षवाढीचं काम केलं, जशा नेत्यांचे आदेश मान्य केले. म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या एकदम सरळ आणि सोप्या होत्या. म्हणजे पक्षाची शिस्त आपण फॉलो करत होतो. संघाची शिस्त, पक्षाचे आदेश यानुसार मी काम करत राहिलो. असं काम करा. बरेचसे आता एवढे इच्छुक होते. आता आमच्या गटामध्ये पण 5 ते 6 जणांनी ड गटामध्ये 5 ते 6 जणांनी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी फॉर्म भरले होते. त्यांनी माघारी घेतली ना. ते कुठं असे पक्ष सोडून कुठं गेले नाही. एकनिष्ठ कार्यकर्ता हा कुठं गेला नाही. एकनिष्ठ कार्यकर्ता हा पक्षाच्या बरोबर आजही आमच्या खांद्याला खांदा लावून भले 2 पावलं आमच्या पुढे राहून पक्षाच्या उमेदवारांची कामं आत्ताही करतोय. तुमच्या समोरचे उमेदवार म्हणतायत की आता मी दाखवून देतो भाजपला किंवा जे काही त्यांची नाराजी होती, पण तुम्ही तेव्हा एक भारतीय जनता पार्टीला ह्या दाखवणारा आजपर्यंत पैदा झालेला नाही. ज्यांनी ही भाषा केली आहे ना त्यांना मतदारांनीच त्यांची जागा दाखवलेली आहे. आता कितीतरी उदाहरणे जी लोकांनी पक्ष आदेश मानून थांबल्यात त्यांचं किती भलं झालेलं आहे हे आपण पाहतोय. आणि जे पक्षाच्या विरोधात गेल्यात त्यांची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये तेही आपण पाहतोय. त्यामुळे पक्षाला असा आवाज देणार, पक्षाला थोडक्यात म्हणजे आव्हान दिले पक्षाला की चॅलेंज देणारा नाही टिकत. यातनंच लोकांना समजलं ना की काय मनस्थिती असं. आता तुम्ही बोललात, तुमचं एक विधान बातम्यांमध्ये आलं होतं की निष्ठा ही उमेदवारीशी नाही संघटनेशी असते. म्हणजे संघटनेची शिस्त पाळणं, पक्षाची शिस्त पाळणं, पुन्हा निष्ठावान राहणं हे इतकं उपयोगी ठरतं जेव्हा तिकीट देण्याची वेळ येते पक्षाला. माझं एक उदाहरण आहे, साधं उदाहरण माझं आहे. दुसरं उदाहरण देऊ का? दुसरं उदाहरण पुणे शहरातलं देतो, महाराष्ट्रातलं देतच नाही. ज्यावेळेस पुण्यनगरीचे खासदार अनिल शिरोळे होते त्यांनी पक्ष संघटनेने त्यांना सांगितलं किंवा पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, आपण बापट साहेबांना उमेदवारी देऊ.
अनिल शिरोळे थांबले. अनिल शिरोळे थांबल्यानंतर स्वर्गीय गिरीशजी बापट या ठिकाणी शहराचे खासदार झाले. म्हणजे आजही अनिल शिरोळे पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थजी शिरोळे हे आत्ता आमदार आहेत भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाचे. म्हणजे राजकारणात संयम ठेवणं, पक्ष म्हटला थांबायचं, संधी दिली घ्यायचं. असे आमच्या प्रभागामध्ये मी नावं सांगतो तुम्हाला. प्रकाश तात्या बालवडकर आहे, मोरेश्वर बालवडकर आहे, शिवम बालवडकर आहे, सचिन पाषाणकर आहे, प्रल्हाद सायकर आहे, विशाल गांधीले आहे. ही लोक जवळपास यातली 3-4 लोक तर आहे की 30-30 वर्ष आलं पक्षाचं काम करतात त्या भागामध्ये. चालू नगरसेविका होती स्वप्नाली सायकर, यांचं तिकीट डावललं गेलं. त्यांनी असं दुसऱ्या पक्षामध्ये किंवा बंडखोरी करण्याचा अजिबात प्रयत्न केला. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. नक्कीच त्यांना पक्ष मोठी जबाबदारी भविष्यामध्ये देणार ना. असे प्रकाश बालवडकर आहे आमच्या इकडं. पक्ष संघटनेशी एकनिष्ठ आहे. फॉर्म भरला, तिकीट नाही मिळालं, फॉर्म माघारही घेतला. असे कितीतरी नावं आमच्या भागामध्येच, आमच्या प्रभागामध्येच आपल्याला सांगण्यात येईल. एक सर्वे झाला होता, त्या सर्वेमध्ये लहू बालवडकरांना आघाडी आहे असं दिसून आलं. त्यानंतर भाजपने तुम्हाला तिकीट दिलं असं आम्ही ऐकलंय. हे खरं आहे? आणि तो सर्वे झाला होता, काय त्याच्यातनं समोर आलं होतं, काही सांगाल? हे बघा, आता असा सर्वे आम्हाला आमचे नेते दाखवत नाही, पक्ष दाखवत नाही, किंवा खासदार दाखवत नाही, आमदार दाखवत नाही. पण एवढं माहिती आहे की एक सर्वे हा जनतेतनं घेतला जातो. एक तर महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा एक सर्वे होतो, मुख्यमंत्री साहेबांचा एक सर्वे होतो, खासदार साहेबांचा एक सर्वे होतो, आमदार साहेबांचा सर्वे होतो. आणि दुसरं म्हणजे एक आमची छुपी संघटना, हिंदुत्ववादी संघटना असतात ज्या भागामध्ये, आता मी ते नाव घेऊ शकत नाही, पण अशा संघटनेचा पण सर्वे असतो. त्यांचेही विचार, हिंदुत्व संघटनेचे विचार हे पक्षामध्ये अतिशय आदेशासारखे मानले जातात. त्यांचा एक सर्वे असतो. म्हणजे प्रत्येक पातळीवरती प्रत्येक नेत्यांकडनं एक सर्वे होत असतो. तुमच्याकडनं तसा काही सर्वे केला होता तुम्ही? नाही, माझ्याकडनं चला चाचपणी बाबा आहे का आपल्याला आघाडी? नाही, मी काम करत राहिलो. सर्वसामान्य माणसाचं काम करत राहिलो, सुखात दुःखात जात राहिलो, अडी अडचणीला उभं राहिलो. रात्र असो दिवस असो, कुणीही आम्हाला काही काम सांगितलं, बोलवलं, कुठं काय आलं तर मी जात राहिलो. मित्र परिवार वाढवत गेलो मी. त्याचं हे फळ आहे. पण असंही बोललं गेलं किंवा आता चर्चा, आता निवडणुका म्हणल्यावर चर्चा होणार, तुमच्या बाजूने होणार, तुमच्या विरोधात होणार. तर चंद्रकांत पाटलांनी अमोल बालवडकरांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात काम केलं, त्यांची ती नाराजी, पक्षाची ती नाराजी म्हणून त्यांना तिकीट डावलं, तुम्हाला मिळालं असं म्हटलं गेलं. आणि तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी प्रयत्न केले अमोल बालवडकरांना डावलून, असं काही झालं? हे बघा, पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांपर्यंत हा विषय गेलेला होता. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत विषय गेला होता. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पण माहित होतं यामध्ये काय करायचं काय नाही. सगळीकडे चाचपणी चालू होती. दादांनीही प्रयत्न केले, मुरली अण्णांनी प्रयत्न केले, त्याला ग्रीन सिग्नल महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी दिला. कारण याच्या मागे पण आहे, आता तुम्ही म्हटले की त्यांनी चंद्रकांत दादांच्या विरोधात काम केलं. चंद्रकांत दादा हे दुसऱ्या टर्मचे आमदार आहे कोथरूड विधानसभेचे. 2024ला सगळ्यांनाच माहिती आहे की 2024मध्ये यांनी तिथं उमेदवारी मागितली. उमेदवारी कुणीही मागू शकतो, हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पण उमेदवारी मागत असताना तुम्ही खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्या ज्येष्ठ नेत्यांवरती टीका टिप्पणी करणे योग्य नाही. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागा, 100% मागा, हरकत नाही. पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेले की जर मला भाजपनी जर उमेदवारी नाकारली तर मला तुम्ही उमेदवारी द्या, मी आमदारकी लढू इच्छित आहोत. ते म्हटले नाही. तेव्हा ते उद्धव ठाकरे गट शिवसेनेकडे गेले, तिकडनं उमेदवारी मागितली. आणि या गोष्टी घडत असताना हे सगळीकडे फिरत होते. ह्यांना असे स्वप्न पडत होते की आता आपण आमदार आहोत. त्यामुळं चंद्रकांत दादांवरती, मुरली अण्णांवरती ह्यांची बोलायची पातळी नाही आहे. हे मोठे नेते आहेत, तर केंद्रीय राज्यमंत्री आहेत, आता खासदार आहे पुण्यनगरीचे. आणि चंद्रकांत दादा पाटील हे 2 टर्म आमदार आहे, कॅबिनेट मंत्री आहे. त्यांची कामं करण्याची पद्धत, केलेली कामं कुठंच कुणाची सरस होणार नाही. कारण चंद्रकांत दादा पाटील हे संघटनेतनं आलेले नेते आहेत. ते प्रचारक म्हणून कितीतरी वर्ष काम करत होते.
असे काही डायरेक्ट कुठल्या पदावरती आलेले नाही, डायरेक्ट आमदार झाले नाही, मंत्री झाले नाही. ते आधी संघटनेत काम केले. त्यांनी 30-35 वर्ष संघटनेत काम केलं. नंतर संघटनेच्या आदेशानंतर ते शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार झाले. त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला की तुम्ही कोथरूड विधानसभेमधनं आमदारकी लढवावी. मग चंद्रकांतदादा पाटील 2019 साली कोथरूड विधानसभेमध्ये आमदारकी लढण्यासाठी आले. त्यावेळेस त्यांना 22,000+ त्या मार्जिननी ते विजयी झाले. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क आणि त्यांनी विकासाची जी कामं केली आहेत यावरती ते 1,12,000 मतांनी निवडून आलेले चंद्रकांतदादा पाटील आहेत. हे 5 वर्षामध्ये बाहेरून आलेला माणूस पण कधी कोथरूडचा झाला, कधी पुण्याचा झाला, कधी पुण्याचे दादा झाले हे कुणाला समजलं पण नाही. पण एवढ्या मार्जिननी दादा निवडून आले तरी लोक, म्हणजे यांच्यासारखे काही लोक म्हणतात बाहेरून आलेले आहेत. हे चुकीची गोष्ट आहे. जो माणूस काम करतो त्यालाच मतदार हे न्याय देत असतात. हे एक उदाहरण आहे. आणि त्यावेळेचं पण उदाहरण सांगतो की चंद्रकांतदादा पाटील ज्या वेळेस या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी आले तर मेधाताई कुलकर्णी ह्या त्यावेळेच्या आमदार होत्या. त्यांना थांबवलं गेलं. त्या थांबल्यानंतर आज त्यांना खासदार केलं ना पक्षाने. पेशन्स ठेवा, सगळं मिळेल. पक्ष संघटनेशी जो एकनिष्ठ राहतो त्याला नक्कीच मोठं काहीतरी मिळतं. बरेचशी उदाहरणे आता सांगण्यासारखी. मुरलीधरांना मोहोळ आहेत. यांनाही कितीतरी संधी आल्या होत्या. डावललं गेलं, थांबवलं गेलं. डायरेक्ट महापौराचा खासदार झाला, खासदाराचा केंद्रीय राज्यमंत्री झाला. म्हणजे हे ह्या पक्षामध्ये होतं. फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय ह्या पक्षामध्येच मिळू शकतो. आता असं म्हणतात की अमोल बालवडकर तिकडे गेले, नाराज होते. त्यांचा एक छुपा गट आहे, त्यांची एक छुपी नाराजी आहे तुमच्या पक्षात अंतर्गत. ती तुम्हाला कुठेतरी नुकसानदायक ठरू शकते, वाटते तुम्हाला असं काही? अजिबात नाही. 2-3 पदाधिकारी त्यांचे पाहुणे होते. ते पाहुणे गेल्याने आमची संघटना काय कमकुवत झाली नाही. आमची संघटनेमध्ये आत्ताच जवळपास 450च्या आसपास महिला आणि पुरुष आणि युवक असे पदाधिकारी आहेत. वेगवेगळ्या संघटना आहे आमच्या. 32 संघटना आघाड्या या भागामध्ये आम्ही तयार केल्यात. त्या माध्यमातून 450 कार्यकर्ते तिथं पक्षाचं काम करतात, एकनिष्ठेने काम करतात. वेगवेगळ्या भागामध्ये ते फिरून आता आमचा प्रचार करतात. अमोल बालवडकरांचं चॅलेंज वाटतं? नाही. पक्षाला चॅलेंज दिलं, मतदार तिथले जे आहेत ते दाखवून देतील ना. तुम्ही एवढे मोठे नाही आहे की पक्षाला चॅलेंज देण्या एवढे, खासदारांना चॅलेंज देण्या एवढे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना चॅलेंज देण्या एवढे. हे फक्त मीडिया ट्राय चाललेली आहे. सहानुभूतीचा हा गेम चाललेला आहे. बाकी याच्यामध्ये काय कसली सहानुभूती मिळेल? तुम्ही इलेक्शन लढताय. तुम्ही 2017 ते 2022 नगरसेवक होते, त्यानंतर प्रशासन होते. पण तुम्ही माजी नगरसेवक म्हणून तिथं सभागृहात जाऊ शकत होते किंवा आयुक्तांकडे जाऊन काही ना काहीतरी गोष्टी करून घेऊ शकते. तुम्ही केलेली कामं दाखवा ना लोकांना. ते म्हणतात अन्याय झाला माझ्यावरती, अन्याय झाला. अन्याय तिकडं झालाय. सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे. तुम्ही ह्या 8 वर्षात 9 वर्षामध्ये त्या गावामध्ये कधी गेलेही नाही, कुठली कामही केली नाही. तिकडं जाऊन त्या मतदारांना विचारा, तिथल्या लोकांना, रहिवाशांना विचारा की हा नगरसेवक कधी आम्हाला दिसला का इकडे म्हणून. आता त्याच प्रश्नावरती, त्या मुद्द्यावरती येऊया. विकासाचे प्रश्न असतील, कोणताही नगरसेवक म्हणजे नगरसेवकासाठी उभा असणारा उमेदवार विकासाचे प्रश्न घेऊन, मुद्दे घेऊन जनतेमध्ये जातो, नागरिकांपुढे, मतदारांपुढे जातो. तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचाच माणूस तिथं नगरसेवक होता मधल्या काळात, आता तुम्ही उमेदवार म्हणून जाताय, तर तेव्हा कुठंतरी एक अडचण येते, बंधन येतं बोलताना की बाबा आमचा नगरसेवक होता पण कामं नाही केले. आता प्रचार करताना तुमची लाईन काय मग? आता खूप अडचणी येतात. खरंच खूप अडचणी येतात. सांगावं लागतंय मी बालवडकर तो नाही, ते दुसरे आहेत. भावकी आहे. सांगतात काय जे सत्य परिस्थिती आहे ती परिस्थिती येते. आता मी नव्याने या ठिकाणी उमेदवारीसाठी आलोय. आतापर्यंत कार्यकर्ता होतो, पक्ष संघटनेचं काम करत होतो, सर्वसामान्य लोकांचं काम करत होतो. पक्षाने उमेदवारी दिली म्हणून मी आज लढतोय.
नेत्यांनी विश्वास ठेवलाय म्हणून मी आज लढतोय आणि जिंकणार पण. पण काही गोष्टी अशा आहे की साधं त्यांनी टॉयलेट बांधलेलं दाखवाव प्रभागामध्ये, बाकी गोष्टी तर सांगतच नाही, मी विचारतच नाही. कुठं प्लेग्राऊंड केलं, कुठं गार्डन केलं, कुठं हॉस्पिटल केलंय, कुठं ई लर्निंग स्कूल केली, कुठं ओपन थिएटर केलंय, कुठं नाना नानी पार्क बांधलंय, काय काय केलं काय हे तुम्ही 5 वर्षात, ह्या 8 वर्षाचा तुम्ही तुमच्या केलेल्या कामं जनतेसमोर घेऊन जा आणि सांगा की मी पुन्हा नगरसेवक पदासाठी उभं राहिलोय आणि ह्या केलेल्या कामावरती मला निवडून द्या आणि करणाऱ्या कामावरती निवडून द्या. कुठलाही इव्हेंट करणं म्हणजे काम नाही. इव्हेंट तर सर्वसामान्य कार्यकर्ता पण बाणेर इव्हेंट दिसतात लोकांना, काम नाही दिसत. इव्हेंटच ना, कुठल्याही कामाचं इव्हेंट केलं म्हणजे 8 वर्ष कधी झाडलं नाही, कधी साफसफाई केली नाही आणि काहीतरी नाव द्यायचं आणि त्याचा एक इव्हेंट करायचा आणि लोकांच्या दारोदारी जायचं की मी साफसफाई करायला आलोय. आणि त्याच्या आधी काय होत नव्हती का साफसफाई? होत होती, कचरा पडत होता, तेव्हा नाही दिसला तुम्हाला. आणि इलेक्शनच्या 1 महिना आधी कचरा दिसला तुम्हाला रोडवरचा. मागच्या 8 वर्ष काहीच नाही. हे जिथं जिथं गेल्यात तिथं तिथं ज्या ज्या लोकांना लोक सुनावत असतील तुम्हाला, तुमचाच माणूस होता, बालवडकर होता, पक्षाचा असं म्हणत होता, असतील, पक्षाचा होता, सांगतात ना. आणि आणखी एक मला विचारायचंच आहे की तुमचा समोरचा जो कोणी उमेदवार आहे, ज्या पक्षाचा हा उमेदवार आहे, तुमच्या भाऊकीतलाच आहे, ते म्हणजे अमोल बालवडकर, आणि त्यांचा जो पक्ष आहे त्यांच्या पक्षावरती अशी टीका होती, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती अशी टीका होती की अजित पवारांनी पुण्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिलेत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपण काय सांगणार? कुणाला उमेदवारी द्या नका देऊ. तुम्ही पुण्याचे एक उमेदवार म्हणून नाही, यावरती बोलणं खूप महत्त्वाचं आहे. 1-2 तासामध्ये ते जर अशा लोकांना, ह्या पक्षातनं त्या पक्षामध्ये आलेल्या लोकांना उमेदवारी देत असन आणि पक्षाची एकनिष्ठा असलेल्या 25-30 वर्ष एकनिष्ठा असलेल्या उमेदवाराची उमेदवारी डावलत असन, तर त्यांनी जर गुंडांना किंवा बाकी कुणाला जर उमेदवारी दिली नाही दिली, त्याचे आपलं काय? ते त्यांचा प्रश्न आहे. पण तुमच्या प्रचारात ते मुद्देही महत्त्वाचे असतीलच ना? नाही, आमच्या भागामध्ये इमेज म्हणजे आता जे तुम्ही प्रचारात किंवा तुमच्या पक्षाकडनं कार्यकर्त्यांकडनं की लहू बालवडकर म्हणजे क्लीन इमेज असणारे उमेदवार आहेत, पण समोरच्या पक्षाकडनं असे उमेदवार आहेत, म्हणजे तिथेच नाही इतर ठिकाणी पण, ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे पुणे शहरामध्ये असं त्यांनी दिलेली आहे. आता सगळ्यांना माहितीच आहे. कितीतरी गुन्हेगारांच्या नातेवाईकांना त्यांनी या पक्षाचं तिकीट दिलेलं आहे. ते योग्य नाही, ही गोष्ट योग्य नाही. पण अजितदादांनी त्याचं समर्थनही केलेलं आहे. नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता यातून मरून जातो ना काम करून. पक्ष संघटनेतला कार्यकर्ता मरून जातो, पक्षासाठी जे जे गोष्टी करतो तो कार्य संपून जातो ना. अशा लोकांना उमेदवारी दिल्यानंतर ते कुणाला उपचारा येऊनच देत नाही. अशीच परिस्थिती आमच्याकडे झाली होती ना आता पण, की मी म्हणजे पक्ष म्हणजे मी नाही. मी इथं नगरसेवक झालो पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा, म्हणजे मी पक्षाला जन्म दिलाय. अच्छा. हा, ते 30-35-40 वर्ष काम केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काही घेणं देणं नाही. तुमचा प्रभाग म्हणजे 9 क्रमांकाचा 1,56,000 वोटिंग आहे, म्हणजे मिनी विधानसभाच म्हणावी लागेल. आणि मिनी विधानसभा म्हटल्यावर एवढा मोठा प्रभाग लढवायचा आहे, भल्या भल्यांची दमछाक होते. तुमची तशी दमछाक होतच असणार आता, इतका मोठा एरिया आहे. नाही, यामध्ये दमछाक व्हायचं काही प्रश्न नाही आहे, कारण पहिल्यापासूनच गेली 4-5 वर्षापासूनच 2021 पासनं ह्या निवडणुकीची चाहूल लागत होती. पुणे महानगरपालिकेची ज्यावेळेस टर्म संपली त्यावेळेस 2022ला इलेक्शन लागणार होती. तेव्हापासून आम्ही ही सर्वच जण प्रयत्न करतोय की कधी पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल आणि आपल्याला लढायचंय. ह्या पद्धतीने आमची कार्यपद्धत चालू होती. त्या ठिकाणी कामं चालू होते, कार्यक्रम चालू होते, लोकांच्या गाठीभेटी चालू होत्या. त्यामुळे आता जमछाट काय होत नाहीये, कारण ही आम्ही गेली 4-5 वर्ष आलं लोकांच्या संपर्कात आहे, लोकांमध्ये उठणं बसणं चालू आहे. त्यामुळं चांगला प्रतिसाद असल्यामुळं हजारो फोन येतात, हजारो लोक भेटायला येतात की काळजी करू नका, आम्ही पक्षाबरोबर आहे, आम्ही तुझ्याबरोबर आहे, तूच आमचा भविष्यातला उमेदवार आहे आणि राहिलेली जे प्रकल्प आहे, राहिलेले जे कामं आहेत तूच पूर्ण करू शकतो, असा विश्वास आत्ता आमच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. आता तुमच्या प्रभागात बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, म्हाळुंगे, पाषाण हा एवढा एरिया आहे. सूस, सोमेश्वरवाडी.
आता याच्यामधला बाणेर बालेवाडीचा काही भाग सोडला तर बाकी जागी पाण्याचा इश्यू आत्ताही आहे. म्हणजे आजही बऱ्याच जागी पिण्याचे पाण्याचे टँकर्स येतात, तिथली पाईपलाईन अजूनही डेव्हलप झालेली नाही आहे. हे कसं मार्गी लावणार आहेत तुम्ही आता? 24/7च्या माध्यमातून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना आणली होती पुणे महानगरपालिकेमध्ये, त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. त्यामुळं आमचे त्या ठिकाणी 3 नगरसेवक होते, त्यांनी चांगलं कामं केलेली होती पूर्वी. त्यामध्ये फक्त यांनी दाखवलं, त्यापैकी एक हे की दाखवलं की मी तिकडं उभा राहिले, फोटो काढले, शूट केलं, हे मीच करतोय. पण ही जी योजना आहे ही महाराष्ट्र शासनाची होती. ही योजना ही पुणे महानगरपालिकेची होती आणि त्याच्या माध्यमातून आता जवळपास बऱ्यापैकी 50-60% पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. राहिलेला थोडाफार जो प्रश्न आहे तो आमच्या माध्यमातून भविष्यात नक्की आम्ही सोडवू. आता बाणेर बालेवाडी बऱ्याच असा IT चा क्राऊड खूप आहे, तिथे IT हबच म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं तिथं वाहतुकीची कोंडी पण खूप दिसते. ट्रॅफिकचा इतका मोठा मुद्दा बनलेला आहे. सूस रोडवरही तेच परिस्थिती आहे. तर वाहतूक कोंडीचा प्रश्न असा आहे ना, आता टेन्शन येऊन जाते, कधी सॉल्व्ह करणार, कोण करणार? त्याच्यावर काही उपाययोजना केल्यात तुम्ही? जे मिसिंग लेंथ होते, ज्याची जागा रोडमध्ये जात होते, जे लोक शेतकरी जागा देत नव्हते, त्या मिसिंग लेंथमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून महाराष्ट्र शासनाकडनं जवळपास 84 कोटीच्या जास्त निधी आणला आणि कंपल्सरी ॲक्विजिशनमध्ये त्या जागा ताब्यात घेण्याचा आता जवळपास सगळ्या नियमामध्ये ते बसून त्या जागा ताब्यात घेण्याचं काम पूर्ण होत आहे. त्या मिसिंग लेंथ जर पूर्ण झाल्या, ते रोड जर ओपन झाले, तिथं रोड तयार झाले, तर नक्कीच हा प्रश्न जवळजवळ 60-70% ट्रॅफिकचा आमच्या बाणेर बालेवाडीतला संपून जाईल. पहिला रोड आहे ज्युपिटर हॉस्पिटल ते लक्ष्मीमाता मंदिर. दुसरा रोड आहे एफ रेसिडेन्सी म्हणजे पासनं ते वाकड पिंपरी चिंचवडला जाणारा तो ब्रिज महत्त्वाचा रोड आहे. कारण सगळे वाहतूक हे राधा चौकामध्ये येतं आणि तिकडनं पिंपरी चिंचवडला जातं, तिकडनं कात्रजकडे जातं. पण पिंपरी चिंचवडला जाणारा माणूस आहे तो ह्या रोडनी पिंपरी चिंचवडला जाऊ शकतो जेव्हा हा ब्रिज चालू होईल तेव्हा. पिंपरी चिंचवड आणि महानगरपालिकेला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून एक ब्रिज 2013-14 साली चालू झालेला आहे. ह्यांनी तर त्या ठिकाणी आंदोलन पण केलं होतं की हा ब्रिज चालू व्हावा म्हणून, नगरसेवक व्हायच्या आधी. आता नगरसेवकाची टर्म संपून पण 4 वर्ष झाले तरी अजून तो ब्रिज चालू करता आला नाही. अच्छा, मोठं आंदोलन केलं होतं त्यावेळेस. लोकांनी विश्वास ठेवला, निवडून दिलं आणि तो आजपर्यंत तागायत आत्ताच्या क्षणापर्यंत तो ब्रिज चालू झालेला नाही. त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी ठोस भूमिका घेतली आणि कंपल्सरी ॲक्विजिशन च्या नियमाखाली कलेक्टर साहेबांचं आणि आयुक्त साहेबांचं पत्र जोडून त्या शेतकऱ्यांना दिली आणि आता ते जागा ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रोसेस झालेली आहे. आता तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये IT चा क्राऊड खूप आहे, जसं की आपण मगाशी बोललो. आता अशी ही परिस्थिती दिसतीये की वाहतूक कोंडी ट्रॅफिकमुळे पुण्यातल्या, त्यातही PCMC मधल्या PMC मधल्या IT कंपन्या बाहेर शिफ्ट होत आहेत, बाहेर चालल्यात का? त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे ट्रॅफिक. आणि ट्रॅफिकचा मुद्दा सॉल्व्ह होणार आहे, कसा होणार आहे त्यावरती तुम्ही आता बोललात. पण मला आणखी डिटेलमध्ये जाणून घ्यायचे की आता 2-3 ऑप्शन आपण बोललो. हिंजवडीकडे जाणारा जो रस्ता आहे तिथली ट्रॅफिक तुम्ही कशी मॅनेज करणार आहे, कारण की तुमच्या प्रभागातनं तो रस्ता जाणार. दुसरं आपण बोललो जे की पिंपरी चिंचवड आणि PMCला जोडणारा जो पूल आहे. अशा काही गोष्टी आहेत, असे काही मुद्दे आहेत, तुम्ही काही सांगू शकाल त्याबद्दल? चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांना मागे एक त्यांनी रिक्वेस्ट केली होती, एक अर्ज केला होता की अंडरपास वाढवाय पाहिजेत आमच्या भागामध्ये, की जे पुणे शहरातनं येणारं ट्रॅफिक हे जे IT कंपनीला जाणारे जे लोक असतात तिथं जे जाणारे आहेत, तर त्यांच्यासाठी ट्रॅफिक झाली नाही पाहिजे म्हणून 3 अंडरपास आत्ता आमच्या भागामध्ये नव्याने होणार आहेत. त्याचप्रमाणे मर्सिडीज शोरूमपासनं म्हाळुंगे गावातनं हिंजवडीला जाणारा एक मोठा 136 मीटरचा रोड आहे. त्या रोडचाही आत्ता फडणवीस साहेबांच्या माध्यमातून TP स्कीमला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कारण IT पब्लिकनी CM साहेबांना मेल केले होते की आम्हाला ह्या ट्रॅफिकचा खूप त्रास होतोय. त्याच्यावरती त्यांनी ॲक्शन घेऊन TP स्कीम फायनल केली. तिथले सगळे रोड, सगळे 120 फुटी रोड असन, सगळे मोठे मोठे रोड घेतलेले आहेत. ते रोड कसे लवकरात लवकर होईल
याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त निधी भविष्यामध्ये आणून हे रोड ट्रॅफिकचा सगळा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करणार आम्ही तिथं. अच्छा. आणि मेट्रोचाही प्रश्न असेलच त्या आता भागात. मेट्रो तर 3-4 महिन्यामध्ये चालूच होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मेट्रोसाठी लागणारे पार्किंगसाठी आम्हाला ज्या जागा लागतात त्याही आता आम्ही व्हेरीफाय केल्यात पालिकेकडनं. त्या मेट्रोच्या पार्किंगसाठी त्या जागा घेतोय. जे पुढच्या 3 महिन्यामध्ये मेट्रो धावन, जे स्टॉप मेट्रोचे पूर्ण झाल्यात तिथं ते थांबन आणि पुढच्या 1-2 महिन्यामध्ये बाकीचेही स्टॉप त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने मेट्रो त्या ठिकाणी चालू होईल. म्हाळुंगे आणि मान या स्मार्ट सिटी बद्दलचं तुमचं जे काही विजन आहे त्याबद्दल काही आता सांगू शकाल? त्याच्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून त्या ठिकाणचे सगळे रस्ते, ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर लाईन, डक म्हणजे ज्या स्थानिक लोकांच्या गरजा आहेत त्या पहिल्या पूर्ण करणार आणि त्यानंतर डेव्हलपला त्या ठिकाणी जास्त वाव आहे. त्यामुळे काही तिथं TP स्कीममध्ये ज्या नियमात आहेत त्या नियमामध्ये तिथं जास्तीत जास्त निधी आणणार आम्ही. हे शासनाचाच प्रकल्प आहे. मुख्यमंत्र्यांचं एक स्वप्न आहे की ही TP स्कीम लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ही TP स्कीम काय नेमकं त्याच्याबद्दल थोडं सांगा. टाउनशिप प्लॅनिंग आहे. ही टाउनशिप प्लॅनिंग म्हणजे की जर एखाद्या शेतकऱ्याची 1 एकर जागा आहे तर त्याला फक्त 20 गुंठे जागा त्या ठिकाणी वापरासाठी मिळणार आणि 20 गुंठे जागा ही पब्लिकसाठी, की ज्या ठिकाणी आपण गार्डन करू शकतोय, हॉस्पिटल करू शकतोय, स्कूल करू शकतोय, अशासाठी रोड करू शकतोय, मोठे मोठे रोड करू शकतोय. त्यासाठी TP स्कीम मध्ये बरेचसे गोष्टी जसं की प्राधिकरण कसं पूर्वी झालं होतं त्या प्राधिकरणा टाईपच TP स्कीम या ठिकाणी म्हाळुंगची आत्ता तिथं झालेली आहे. अच्छा, निश्चितच. आता हे तुम्ही बरेच टप्पे सांगितलेत, पण एकत्रित एक विजन घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाताय म्हटल्यावरती ते विजन काय सांगता तुम्ही मतदारांना? मतदारांना विजन म्हणजे रखडलेले प्रकल्प, त्यामध्ये खूप काही रखडलेले प्रकल्प आहे. सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी ह्या भागामध्ये गेल्या 8 वर्षाची जी अधोगती झालेली आहे तिकडे कसलाच पद्धतीमध्ये निधी दिला गेला नाही. बऱ्यापैकी कामं तिकडे झालेली नाही आहे. चंद्रकांत दादा पाटील आमदार आहे, मुरली अण्णा मोहोळ हे खासदार आहे, त्यांच्या माध्यमातून जी कामं झाल्यात ती कामं झाल्यात, पण जी नगरसेवकांच्या यांच्या माध्यमातून कामं झाली नाही, दुर्लक्षित झालेल्या भागामध्ये तिथं जास्तीत जास्त निधी आणून ती कामं करणे. तिथं हॉस्पिटल, गार्डन, त्यानंतर प्लेग्राऊंड ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या ई-लर्निंग स्कूल आहे. आता मोठ्या 5 एकरमध्ये नाट्यगृह आमच्या भागामध्ये तयार होतं आहे. ते आम्हाला करायचं आहे. पुणे शहरातलं सर्वात छान आणि सर्वात सुंदर नाट्यगृह हे बाणेरमध्ये होणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून घेणे आणि ते एक तयार करणे. जसं बालगंधर्व पुण्यामध्ये आहे तसंच एक त्यापेक्षाही मोठ्या क्षमतेचं नाट्यगृह आपण बाणेरमध्ये चंद्रकांत दादा पाटील आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून करत आहोत. असे चांगले प्रकल्प आम्हाला बाणेर बालेवाडीमध्ये किंवा सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस म्हाळुंगेमध्ये करायचे. प्रचाराचाच भाग म्हणून हिंदू धर्माशी, सनातन धर्माशी निगडीतही काही कार्यक्रम तुम्ही राबवताय. तुमच्या फाउंडेशनच्या वतीनेही तुम्ही काही उपक्रम राबवताय. हा गेली 5 वर्षे चैतन्य स्पर्श पादुका दर्शन सोहळा महाराष्ट्रातल्या नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या शक्तिपीठांच्या पादुका या ठिकाणी आम्ही या सर्वसामान्य जनतेसाठी दर्शनासाठी आणतो. त्यानंतर ह्या वर्षी नवीनच आम्ही एक त्यामध्ये संकल्पना केली की 12 मल्हार, की महाराष्ट्रामधले 7 आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे कर्नाटक त्या बाजूचे, बिदर त्या बाजूचे 5 मल्हारांच्या पादुका म्हणा किंवा तिथले जे वस्त्र असतात, फेटे असतात, हे दर्शनासाठी आम्ही ह्या वर्षी बालेवाडीमध्ये आणले होते. ह्याला जवळपास 35,000 लोकांनी दिवसभरामध्ये दर्शनाचा लाभ घेतला. 27,000-28,000 लोकांनी पूर्ण महाप्रसाद या ठिकाणी घेतला. असे विविध उपक्रम आम्ही बाणेर बालेवाडीमध्ये राबवत असतो. त्यापैकी एक दुसरा असा आहे की हर घर सावरकर, सावरकरांबद्दलची जी माहिती आहे. आत्ताच आमचे एक 2-3 महिन्यापूर्वी झाला शरदजी पोंक्षे आले होते, ते अविनाश धर्माधिकारी साहेब आले होते. बरेचसे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही त्या भागामध्ये राबवत असतो. कार्यक्रम करायला तर आम्ही गेली रिस्पॉन्स आहे लोकांचा, खूप रिस्पॉन्स आहे. अच्छा, चांगला रिस्पॉन्स तुम्हाला या प्रचारात कोविडमध्ये पण खूप काम केले आम्ही. आता त्या कोविडमध्ये ती गरज होती, जी गरज होती ती आम्ही त्या वेळेस त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. पण त्याचे आता सगळे हिशोब काढण्याची वेळ किंवा दाखवण्याची वेळ आता आली. क्लिनिक चालू केलं होतं 20 रुपयामध्ये, मोहल्ला क्लिनिक. अच्छा,
ते जवळजवळ कोविडमध्ये 4 वर्ष मी ते मोहल्ला क्लिनिक तिथं चालवलं. आमचे डॉक्टर्स असायचे तिथं, नर्स असायच्या, 4 बेड होते की ज्या वेळेस खरंच आरोग्याची गरज होती कोविडमध्ये तिथल्या जनतेला, त्यावेळेस आम्ही एक तिथं क्लिनिक चालू केलं होतं. त्या क्लिनिकच्या माध्यमातून कितीतरी गरीब गरजू लोकांची आम्ही सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. कसा प्रतिसाद होता, म्हणजे काही नंतर तुम्ही बघितलं की किती लोकांचा प्रतिसाद होता इतक्या वर्षांमध्ये, किती लोकांना तुम्ही ही सेवा दिली असेल? क्लिनिकमध्ये 3-4 वर्ष, 3.5-4 वर्ष आम्ही ती क्लिनिक चालवलं. रोजचे तिथं डॉक्टरांकडे पेशंट नाही म्हटलं तर 70-80 पेशंट तिथं तपासणीसाठी यायचे. अच्छा, रोजचे यायचे. नाही, खरं तर खूप चांगली कन्सेप्ट आहे मोहल्ला क्लिनिकची. असेच तुम्ही काम करत द्या. आता कोविडच्या दरम्यानची तुम्ही कामं सांगितली, त्याच्याचमध्ये एक उपक्रम खूप कौतुकाचा वाटतो म्हणजे मला पर्सनली, की वयोवृद्ध लोकांना तुम्ही घरपोच डबे पोहोचत होता बरीच वर्ष. त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे काय भावना होती त्यामागे? एक माझ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम चालू केला होता, नित्य पुण्य पर्ण म्हणून. यामध्ये जे आजी आजोबांना मुलं सांभाळीत नाही किंवा ज्यांना मुलं नाही, कोविडमध्ये त्यांना काम नव्हती, तर एक टायमाचं खायचं त्यांचे वांदे झाले होते. त्यामध्ये अंध, अपंग असे पण बरेचसे कुटुंब होते की त्यांना जेवण मिळत नव्हतं, काम नव्हतं, हाताला काम नव्हतं, त्यामुळे पैसे मिळत नव्हते, जेवण कुठनं करणार, काय करणार. त्यावेळेस आम्ही सर्व मित्रपरिवारांनी एक निर्णय घेतला की आपण नित्य पुण्यपर्ण म्हणून असा एक उपक्रम चालू करू आणि प्रत्येक माणसाला कोविडमध्ये आपण त्यांच्या घरी जाऊन घरपोच एक डब्बा द्यायचो जेवणाचा, पूर्ण जेवणाचा. आणि तो डब्बा दिल्यानंतर अशा जवळपास स्टार्टिंगला आम्ही 700-800 लोकांना तो डब्बा चालू केला होता. अच्छा. कोविडमध्ये. त्यानंतर बरेच वर्ष तो उपक्रम आमचा चालू होता. अच्छा. आणि एक माणूस त्यावरती होता की आम्ही एक किचन हायर केलं होतं. त्या किचनमध्ये ते रोजचं जेवण बनायचं. एक मुलगा माझा ऑफिसचा होता की ते तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन तो डब्बा द्यायचा आणि जो आदल्या दिवशीचा डब्बा आहे तो तिकडनं घेऊन यायचा. असे आम्ही 1000 डबे केले होते. त्यामुळे बरेचसे असे उपक्रम आहेत की जसं की जवळजवळ 7 ते 8 हजार कुटुंबांना ते आमचे मतदार आहे का नाही हे न पाहता त्यावेळेस त्यांना 1 महिना पुरण एवढं राशन पण आम्ही 7 ते 8 हजार लोकांना त्यावेळेस दिलं होतं. असे बरेचसे उपक्रम आम्ही त्या वेळेनुसार गरजेनुसार केलेले आहेत. अच्छा. त्याचीच पावती आहे ना आज. काय वाटतं मग आता तुमच्यावरती मतदार विश्वास ठेवतील? नक्कीच. आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहरामध्ये पण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील किंवा कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, आमचे 8 आमदार, विधानसभेचे 8 आमदार हेही भारतीय जनता पार्टीचेच आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे, महामंत्री राजेशजी पांडे, गणेशजी बीडकर, असे आमच्या ज्या नेत्यांच्या अंडरमध्ये ही जी निवडणूक चालू आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक चालू आहे, ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच 100% भारतीय जनता पार्टीचीच सत्ता ही पुणे महानगरपालिकेमध्ये येणार. तर स्थानिक प्रश्नांचे जे राहिलेले प्रश्न आहेत, त्या राहिलेली कामं ही मार्गी लावण्यासाठी प्रभाग क्रमांक 9 मध्ये 4ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचेच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीची सत्ता ही पुणे महानगरपालिकेमध्ये येणार आहे आणि ते जर स्थानिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे 4ही असन तर नक्कीच आम्ही जास्तीत जास्त निधी आणून आमच्या भागाचा जास्तीत जास्त विकास करू, चांगला विकास करू आणि प्रभाग क्रमांक 9 हा स्वच्छ, सुंदर आणि एकदम चांगला करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी मी माझ्या प्रभाग क्रमांक 9 बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, माळंगे येथील मतदार राजांना विनंती करतो की 4ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा. त्यांच्या कमळासमोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त बहुसंख्येने विजयी करा आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवा. तुम्ही आमच्यावरती दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ करू असा मी या ठिकाणी शब्द देतो. सध्या या निवडणुकीच्या माहोलमध्ये टफ फाईट ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये दिसतीये. भावकीमध्येच हा संघर्ष आम्हाला दिसतोय. त्याचा निकाल आपल्याला लवकरच कळेल. तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा आहेत लगावबत्तीकडनं आणि लगावबत्तीच्या प्रेक्षकांकडनं. अशाच मुलाखती पाहण्यासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. बरोबर आहे, निश्चितच. म्हणजे तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा.
बाकी ह्या गप्पा कशा वाटल्या, चर्चा कशा वाटल्या, खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच निवडणुकीवरती आधारित असलेल्या मुलाखती पाहण्यासाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.